नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण करणार आहोत आंबा वडी। तर यासाठी मी इथं मीडियम साईजचे 3 आंबे घेतले आहे। तर त्या 3 आंब्यांचा मी इथे रस काढून घेतलेला आहे आणि तो मिक्सर जारमध्ये टाकून त्या रसाचे बारीक रस करून घेतलेला आहे। तर हा जो रस आहे आपण एका पॅनमध्ये काढून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता या पद्धतीने संपूर्ण रस पॅनमध्ये काढून घेतलेला आहे। आता हा रस आपण मंद आचेवर शिजवणार आहोत आणि त्यामध्ये आपण 1 वाटी साखर घालायची आहे। जर आंबा थोडासा आंबट असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता, गोड असेल तर तुम्ही त्याचं कमी जास्त प्रमाण करू शकतात। या पद्धतीने आपण बघू शकता आंबाच्या रसामध्ये साखर वितळलेली आहे आणि संपूर्ण मिश्रण आपण चांगल्या पद्धतीने शिजवू द्यायचं आहे। हे मिश्रण आपण संपूर्णपणे आटवत राहायचं आहे। या संपूर्ण प्रक्रियेला बराच वेळ लागत असतो। बघू शकता की आपण जो या आंब्याचा रस टाकला होता, पहिलं जे प्रमाण होतं ना आत्ताचं याच्यात खूप फरक आहे। बघू शकता की संपूर्णपणे ते आता आटत आलेलं आहे आणि आपलं जे मिश्रण आहे ते पॅन सुद्धा सोडायला लागलेलं आहे। आता संपूर्ण हा गोळा होस तर आपल्याला हे शिजवायचं आहे। बघू शकता या पद्धतीने गोळा तयार झालेला आहे। आता एक ताट घ्यायचं, त्याला संपूर्ण तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपली जी ही वडी असेल ती चिटकणार नाही। ताटामध्ये आपलं तयार झालेलं मिश्रण काढून घेणार आहोत। या पद्धतीने काढून झाल्यानंतर ते संपूर्ण मिश्रण आपल्याला त्या ताटामध्ये पसरायचं आहे। पसरत असं आपण चमच्याचा उपयोग करणार आहोत आणि चमच्याला आपण तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून जे हे आपलं तयार मिश्रण आहे ते चिटकणार नाही आणि चांगल्या पद्धतीने एकसारखं पसरले जाईल। बघू शकता या पद्धतीने आपल्याला एकसारखं पसरून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता की या पद्धतीने आपलं जे हे मिश्रण आहे पसरून झालेलं आहे आणि हे तयार झाल्यानंतर त्याचे आवश्यक आपल्या त्या हव्या त्या साईजमध्ये आपण ते कापू शकतो। या पद्धतीने आपली आंबा वडी तयार झालेली आहे। याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा आपण रंग वापरलेला नाही, तर हा मूळ रंग आहे। या पद्धतीने आपल्या आंबा वडी तयार झालेली आहे। ही आंबा वडी आपण 1 महिना सहज स्टोअर करू शकतो आणि फ्रीजमध्ये 2 ते 3 महिन्यासाठी सुद्धा आपण याचा उपयोग करू शकतो। तर ही उपवासाला सुद्धा चालेल। या पद्धतीने आपली आंबा वडी तयार झाली आहे।